आता आपण त्रिमितीय आकार अभ्यासणार आहोत। त्यातला पहिला आहे त्रिकोणी चिती। या ठिकाणी आपल्याला एक जाड पुठ्ठ्याचे त्रिकोण कापलेला दिसतोय आणि इथे 10-15 त्रिकोण त्याच आकाराचे समान आकाराचे दिसतायत। कापलेले त्रिकोण एकमेकांवर ठेवलेले आहेत आणि तयार झालेला हा त्रिमितीय आकार। त्याचे काय घटक आहेत तर हे 1 2 3 आणि 1 2 3 हे वरचे 3 आणि खालचे 3 असे 3 शिरोबिंदू या ठिकाणी आपल्याला दिसतायत। वरचे 3 आणि खालचे 3 म्हणजे या चितीला त्रिकोणी चितीला 6 शिरोबिंदू आहेत। पृष्ठे खालचा आणि वरचा असे 2 त्रिकोणी पृष्ठे आपल्याला दिसत आहेत। त्यानंतर आयताकृती पृष्ठे समोरून एक या बाजूचा आणि इकडच्या बाजूचा असे आयताकृती पृष्ठे 3 आयताकृती पृष्ठे आपल्याला दिसत आहेत। कडा 1 2 3 4 5 6 आणि उंचीची 7 8 9 अशा 9 कडा या त्रिकोणी चितीला दिसत आहेत। उभे पृष्ठे काय तर हे आयताकृती पृष्ठे जे 3 दिसत आहेत आपल्याला ते उभे पृष्ठे। तर अशा पद्धतीने तयार झालेली त्रिमितीय आकृती ही त्रिकोणी चिती आहे आणि ह्या त्रिकोणी चितीला 6 शिरोबिंदू 2 त्रिकोणी पृष्ठे 3 आयताकृती पृष्ठे 9 कडा आहेत। पुढे आहे इष्टिका चिती किंवा चौकोनी चिती। जाड पुठ्ठ्यांचे समान आकाराचे 10 ते 15 आयत कापल्यानंतर ते एकमेकावर ठेवल्यास अशा पद्धतीने आकार तयार झालेला आपल्याला दिसतो आहे। एक आयताकृती पृष्ठा समान आकाराचे 10-15 आयताकृती पृष्ठे एकमेकावर रचल्यानंतर ही आकृती तयार होते, तिला आपण इष्टिका चिती असे म्हणतो। तळाचे पृष्ठ इष्टिका चितीचे वरील पृष्ठ आणि उभे पृष्ठे। तर इष्टिका चितीला शिरोबिंदू किती असतात ते मोजू। 1 2 3 4 हे समोरच्या बाजूचे आणि पाठीमागे 1 2 3 4 असे इष्टिका चितीला 8 शिरोबिंदू असतात। आयताकृती पृष्ठे 1 समोरचा पाठीमागे 2 3 4 आणि वरचा 5वा आणि तळाचे 6 असे इष्टिका चितीला एकूण 6 पृष्ठे असतात। इष्टिका चितीला कडा किती 1 2 3 4 ह्या बाजूचे 4 आणि ह्या बाजूचे 4 झाले 8 9 10 11 12 तर इष्टिका चितीला 12 कडा आहेत। इष्टिका चिती ही त्रिमितीय आकार असून तिला 8 शिरोबिंदू 6 आयताकृती पृष्ठे आणि 12 कडा आहेत। येथे आपल्याला एक वर्तुळ दिसतं आहे। समान आकाराची 15 ते 20 जाड पृष्ठाची वर्तुळे इथे रचलेली आहेत आणि तयार झालेला आकार हा वृत्तचिती किंवा दंडगोल आहे। तर दंडगोलाला वर्तुळाकार कड 1 आणि 2 वर्तुळाकार पृष्ठ 1 आणि 2 2 वर्तुळाकार पृष्ठे आणि एक वक्र पृष्ठ अशा पद्धतीने ही तयार झालेली त्रिमितीय आकृती वृत्तचिती तिलाच आपण दंडगोल म्हणतो आणि दंडगोलाला 2 वर्तुळाकृती पृष्ठे एक वक्र पृष्ठ आणि 2 वर्तुळाकार कडा आहेत। येथे आता आपण सूची अभ्यासणार आहोत। सूचीलाच पिरॅमिड असं म्हणतात। येथे काही त्रिकोणी आकार दिसत आहेत। येथे सुद्धा तंबू हा त्रिकोणी आकाराचा दिसतो आहे। त्याला खाली आयताकृती किंवा चौरसाकृती बेस आहे। तर इथे त्रिकोणी सूची ही जी आकृती आहे खाली तर ही आपल्याला त्रिकोणी आकृती दिसते आहे आणि समान लांबीचे त्रिकोण आहेत आणि मध्यबिंदू हे जोडलेले दिसत आहेत आपल्याला। तुटक रेषांनी घड्या घालून हे तिन्ही शिरोबिंदू जर एकत्र आणले तर अशा पद्धतीने ही आकृती तयार होईल, हा आकार तयार होईल आणि याला आपण म्हणतो त्रिमितीय आकार। तर या त्रिकोणी सूचीला आपण शिरोबिंदू जर मोजले तर 1 2 3 आणि हा
पाठीमागे 4. तर अशा पद्धतीने 4 शिरोबिंदू, त्रिकोणी पृष्ठे, हा तळाला असेल आणि हे 3 वरच्या बाजूने आपण जोडले म्हणजे 4 त्रिकोणी पृष्ठे. कडा 1 2 3 4 5 6, त्रिकोणी चितीला 6 कडा आहेत. पुढे आहे चौकोनी सूची. शेजारील त्रिमितीय आकार हा चौकोनी सूचीचा आहे. बघा या ठिकाणी हा चौकोनी किंवा चौरस हा बेस आहे आणि हे त्रिकोणी पृष्ठे आपण वरती केल्यानंतर असे जोडले एका शिरोबिंदूत, तर तयार होणारा आकार हा चौकोनी सूची आहे. तर या चौकोनी सूचीला शिरोबिंदू किती? 1 2 3 4 आणि वरचा एक 5, 5 शिरोबिंदू. चौकोनी पृष्ठे 1 आणि त्रिकोणी पृष्ठे 1 2 3 4. या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत 1 2 3 4, 4 त्रिकोणी पृष्ठे आणि 5 शिरोबिंदू आणि चौकोनी पृष्ठ 1. आता कडा मोजू. कडा 1 2 3 4, तळाला 5 6 7 8. तर अशा पद्धतीने चौकोनी सूचीला 8 कडा आहेत. येथे आपल्याला शंकू दिसतो आहे, त्यालाच आपण वृत्त सूची असे म्हणतो. वृत्त सूचीला एक वर्तुळाकार पृष्ठ तळाच्या बाजूने दिसतंय आपल्याला, त्यानंतर एक वर्तुळाकार कड, एक वक्र पृष्ठ आणि एक शिरोबिंदू. तर शंकू किंवा तिला वृत्तचिती असे म्हणतो, तिला एक शिरोबिंदू, एक वर्तुळाकार कडा, एक वर्तुळाकार पृष्ठ आणि एक वक्र पृष्ठ असते. येथे एक गोल दिसतो आहे चेंडू सारखा, म्हणजे आपण जीवनात चेंडू लाडू असे आकार पाहतो. चेंडूचा आकार हा गोल असतो. या त्रिमितीय आकृतीला कडा व शिरोबिंदू नसतात, पण एक वक्रपृष्ठ असते. आता चर्चेसाठी आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत इथं. चिती, सूची, वृत्तचिती, शंकू यांची उंची कशी दाखवता येईल? तर आपण या वस्तूंची उंची सेंटीमीटरमध्ये मोजू शकतो, परंतु गोल या त्रिमितीय आकाराची उंची दाखवता येईल का? तर या प्रश्नाचा विचार करून तुम्ही उत्तर सांगायचं आहे.